उत्साह बघून माझा देखील उत्साह वाढलाय। आपल्या या उत्साहाला सलाम करतो आणि आजची ही दहीहंडी हे माझे गोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन 24ची दहीहंडी देखील आपणच फोडूया आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्यानं, तुमच्या सगळ्याच्या साथीनं ते उच्च शिखर जे गेले कित्येक वर्ष या माड्याला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवतंय, त्या माड्यावरती होणाऱ्या अन्यायाला त्याला वाचा फोडण्यासाठी ही दहीहंडीच्या प्रतिकात्मक येणाऱ्या 24 मध्ये आपण सगळेजण सगळ्यांच्या साथीनं उद्याची दहीहंडी 24ची देखील आपण फोडूया। आपल्या सर्व आलेल्या आत्ताच्या सर्व दहीहंडी पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो। बालगोपालांना शुभेच्छा देतो, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी राहावं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। माझ्या माय माऊली या ठिकाणी आल्यात। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्यभर आज बदलापूर सारखी घटना घडते। त्या ज्यावेळेस आपल्याला परिस्थिती होती द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं, त्यावेळेस भाऊ म्हणून ज्या श्रीकृष्णानं त्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भाऊ म्हणून पाठीशी उभा राहिला, त्याच पद्धतीनं इथं आलेल्या सगळ्या तरुणांनी आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभा राहावं। आपल्या तरुणांमध्ये उद्याच्या काळामध्ये परक्या स्त्रीला बघत असताना त्या ठिकाणी बहीण म्हणून बघण्याची आज संस्काराची गरज आहे। जी जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवले होते ते उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण जपाल अशी मला खात्री वाटते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।